हाती घेऊन मशाल नका पेटवू वणवा, नका पेटवू वणवा, मनी बंधू भाव जाणा प्रेम ज्योत ही जागवा, प्रेम ज्योत ही जागवा, विटे अंधाराचे दाळे, विटे अंधाराचे दाळे, नवा प्रकाश दाखवा, नवा प्रकाश दाखवा, विटे अंधाराचे जाळे, विटे अंधाराचे जाळे, विटे अंधाराचे जाळे, विटे अंधाराचे जाळे. अहिंसेच्या तत्वाचा स्वीकार आणि हिंसेला नकार हे आपलं प्रमुख सूत्र आहे. त्याच्यामध्ये जनजागृती ही ओघाने आलीच. ही जागृती करताना अन्यायाचं निर्दालन ही देखील आपली जबाबदारी ठरते. बरोबर. एक काम करायचं, आता उपोषणाची तयारी करूयात. त्याच्या तू ही बातमी मीडियापर्यंत पोहोचव. त्याच्यामुळे गेंड्याची कातडी असलेल्या ह्या प्रशासनाचे डोळे जरा तरी उघडतील. चालेल? ठीक आहे. अगं मी आता कशासाठी जगू आणि कोणासाठी जगू, त्यापेक्षा तू मला विषच देऊन टाक. अगं मनीषा, तू विष घेऊन ते अतिरेकी आपला अत्याचार बंद करणार आहेत का? हे बघ तुझं डेथ सर्टिफिकेट. पाहू दे. हा, लांबूनच बघायचं. असं कर, 6 रुपये आणखीन दे, मग देतो तुला कागद. हा गांधी बाबू म्हणजे काय? काय अहिंसा हो की नाही? मग इकडे बघा, जिधर देखो उधर खून, हत्या, हिंसा, हिंसा, हिंसा. हे बघ भाऊ, आता तर या अतिरेक्यांचा अगदी कहरच झालेला आहे. गावातल्या आम्ही सगळ्या बायकांनी आता ठरवले की काहीही झालं तरी आम्ही यांचा अत्याचार सहन करणार नाही. बरोबर बोलते पोरी तू. बस एवढंच म्हणा तुम्ही. काही दिवसांपूर्वी तर असं म्हणत होते की हातापाया पडत होतं तुम्ही त्यांच्या. काय ग पोरी, पण कोण कोणाच्या पाया पडत होती? आता गावातल्या लोकांच्या थोडीच पडणार, त्या हरामखोर अतिरेक्यांच्या. काय सोमाजी काका असं करतात बी, आणि तुमच्यासारख्या माणसाने? ए चोपड्या तोंड्याच्या, गावात भांडण होतोय रे. तुला सांगतो, अतिरेकी बंदूक घेऊन असं समोर आलं ना, आता तुझी चड्डी पिवळी येईल बघ. आणि म्हणे सोमा काका म्हणे काय बोलतोय यार. हे बघा माधू काका, अजून किती घाबरून राहायचं आपण लोकांनी. आता गावातल्या आम्ही सगळ्या बायकांनी ठरवलंय चांगलाच हिसका दाखवायचा त्या अतिरेक्यांना. काय रे म्हण्या, तू म्हणाला होतास ना त्या दिवस तुझ्या बायकोला की तुमच्या बायांमध्ये खूप 36 नखरे आहेत म्हणून. आमच्या बायांमध्ये जे 36 नखरे आहेत ना, त्याच्यातला एक जरी नखरा त्या अतिरेक्यानं दाखवला ना, तर म्हणा विचार करा किती आमच्या गावातनं बाया आहेत त्या. काय शेवंते, काय बी बोलते. सोमा काका बघा की शेवंता काय बोलून राहिली. बरोबर बोलून राहिली बे ती. मी ऐकलं या कानाने तू काय बोलत होता त्या दिवशी. उगाच पोरीला खोटं पाडू नको. आता आमच्या गावातल्या आया बहिणींची इज्जत आम्ही वेशीवर टांगून देणार नाही. होय पोरी, खरंय तुझं म्हणणं. तुझ्या भावना समजल्या मला. बघ तुला सांगतो, या अतिरेकाने गावातल्या कित्येक बायकांना विधवा करून टाकलं ग. सोमे तुला सांगतो, या म्हाताऱ्या कुत्र्याची हाय लागेल बघ या अतिरेक्याला. महादेव, मी म्हणतो म्हाताऱ्या कोत्याच का अख्ख्या गावाची हाय लागली पाहिजे. सोमा काका, माधू काका बरोबर आहे शेवंतीचं. शेवंता, अशीच तू साथ जर आम्हाला दिलीस तर खरंच हे गाव एकत्र यायला वेळ लागणार नाही. अरे नुसतं असं बोलून होणार नाही. त्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र व्हायला हवं. आता सगळे गावकरी एकत्र होतील. अरे पोलीस लोकांची सुद्धा मदत होणार आहे आपल्याला. आणि बघ आपला विजय होईल की नाही.
रामभाऊ आज खुशीत दिसताय. हसायला नको. वडेरा गावातल्या ग्रामस्थांच्या धाडसाचं कौतुक करायला नको. रामभाऊ, अतिरेक्यांविरुद्ध लढण्याचं, त्यांना खुल्लमखुल्ला विरोध करण्याचं या गावकऱ्यांनी जे चॅलेंज स्वीकारलंय ना, त्याला जराही तोड नाहीये. बरोबर आहे. त्या गावातल्या लोकांनी स्वतःला कमांडर समजणाऱ्या नागराजला चांगलाच धडा शिकवला. अतिरेक्यानो, आता एक लक्षात ठेवा, तुम्हाला जेवणच काय पण भीक सुद्धा घालणार नाही, हे त्यांनी पक्क लक्षात ठेवावं. अब तुम्हारी नहीं चलेगी. नमस्कार रामभाऊ साहेब. नमस्कार नमस्कार. बोला, तुमच्या बरोबर ही हसतमुख कन्या कोण आहे? ही माझी मैत्रीण बिजली, बिजली कातकर. काका, आपण बुजुर्ग आहात, त्यामुळे नम्रपणे आपल्याला नमस्कार करते. नमस्कार. नमस्कार. भारतीय संस्कृतीमधला नमस्कार हा देखील एक चांगल्या प्रकारचा संस्कारच आहे. पण बिजली, तू इथे येण्याचं कारण काय? कित्येक दिवस झाले तुमच्या या शांततामय मार्गाने चालणाऱ्या शांती यात्रेबद्दल मी वर्तमानपत्रात वाचत आले. म्हणजे त्याने प्रबोध म्हणून तू इथे आलीस का? तशी मी गडचिरोलीचीच लेक आहे, पण शिक्षणानिमित्त नागपुरात होते. मी MSW केलं. क्या बात है. MSW, मास्टर ऑफ सोशल वर्क. खूप छान. अरे पण तिला आधी बोलू तर द्या. बिजली, तू सांग बरं. अगं, तू माझी एकेकाळची मैत्रीण जरी असली तरी मधल्या काळात आपली भेट झालेली नाही, आणि मधल्या काळात काय घडलं ते जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. सोशल वर्क ही माझी आवड, माझा श्वास आणि ध्यासही, म्हणून मी MSW केलं. पण आईच्या समाधानासाठी मी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये गेले. पगारही भरपूर होता, पण मला तिथे फक्त सोशल वर्कचा देखावा दिसला, भपका दिसला. वेदनेची सल कुठेही दिसली नाही. अगदी बरोबर, अगदी बरोबर. मी या गडचिरोलीच्या जंगलातच वाढलेली असल्यामुळे इथल्या लोकांसाठी काहीतरी करावं म्हणून मी MSW केलंय. पण बिजली, तुझं इथे येण्याचं कारण काय? इथल्या जंगलातल्या निरपराध निष्पाप आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी तुम्ही अहिंसेचा झेंडा घेऊन शांततेच्या मार्गाने जे निघालेला आहात ते सगळ्याला मी प्रभावित झाले आणि म्हणून इकडे आले. पण मला एक सांग की इथल्या आदिवासींच्या अत्याचाराबद्दल आणि त्यांच्या व्यथांबद्दल तुला एवढं प्रेम आणि जिव्हाळा वाटायचं कारण काय? मी एका अतिरेकीची मुलगी आहे. अतिरेकीची मुलगी आहे. काय बे पंटर लोक, काय खबर आणून राहिले? भाई काम फत्ते करून आलो भाई. भाई, आदिवासींच्या चारही वस्त्यावर पत्रके भिडकावलीत. भाई, आमच्या हातातल्या बंदुका बघून ना एकाची पण बोलायची छाती झाली नाही. आता उद्या दिस उजाडेल, पण उद्या एक बी दुकान उघडणार नाही. उद्या पोट्ट्या हो, इथं छाती काढून तोंड वर करून बोलताय, पण तिथं तुमच्यातला दम दिसत होता का नाही? हाय, आपका फंडा बहुत भारी है. एक बार आदमी के दिल में डर बैठ गया ना, पहाड़ जैसा आदमी भी हिल जाता है. और आपके पैरों में गिरकर जान के वास्ते गिड़गिड़ाने लगे. पंटर, आदिवासींच्या मनात आपला हा डर कायम ठेवण्यासाठी आहे ना, 10-15 दिवसातून कमीत कमी 2-4 तरी निष्पाप आदिवासींचे बळी घ्यावेच लागतात. पण जितूच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालताना मात्र माझ्या काळजात
ए काय पण होता कामा नाही. काळजाचा पत्थर करूनच मुक्तीदलमध्ये भरती व्हायचं असतं. अरे तेच सांगण्यासाठी तर तुम्हाला इथे बोलवलंय. ऐका पोट्याव, 4 वस्ती मिळून उद्या एकही दुकान उघडता कामा नये. आणि जो दुकानाच्या कुलपाला हात लावेल त्याचा मुर्दा पडलाच म्हणून समजा. त्या शांती यात्रेवाला गांधी बाबाचं काय करायचं? त्यांना तर हात लावता येत नाही, कारण त्यांच्याकडे शस्त्र पण नाही. त्यांचा बंदोबस्त कसा करायचा ते मी बघतो. मोर्चे काढतायत, शांती यात्रा काढतायत साले. अरे त्यांच्या ओम शांती ओमची मी कशी बोंब करतो ते तुम्ही बघालच. त्यांना म्हणाव हा आदिवासींचा जंगल विभाग आहे. इथे फक्त आमचं राज चालणार, जंगल राज. बघूया कोण आडवा येतो. गुड मॉर्निंग सर. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, थोडा उशीर झालाय. इट्स ओके, बट ठाकूर बी अलर्ट. मला सांगा आजच्या बंदोबस्ताची स्ट्रॅटेजी काय आहे? या अतिरेक्यांचा बंद काही ठराविक वस्त्यापुरता मर्यादित आहे. देन नो प्रॉब्लेम. तुम्ही सक्षम आहात ते सर्व सिच्युएशन मॅनेज करायला. वाय नॉट सर. मी माझ्याकडच्या 2 तुकड्या आधीच आदिवासी भागात सशस्त्र तुकड्या पाठवलेल्या आहेत. व्हेरी गुड. ठाकूर, तो बंदोबस्त आणि आपली गस्त जरा कडक ठेवा. त्याचं काय, त्या भागातील दुकानदाराला आपलं दुकान उघडताना अजिबात भीती वाटली नाही पाहिजे. अंडरस्टँड? ऑफकोर्स सर, ऑफकोर्स. या इथे या जंगलात जंगलराज अतिरेक्यांचं चालतंय असं दिसत नसून पोलिसांचं कायद्याचं राज्य चालतंय हे त्याला कळलं पाहिजे. आणि हे आलेली संधी आम्ही मुळीच दवडणार नाही. ठाकूर, त्या शांती यात्रावाल्यांचं काय झालं? मला सकाळी कलेक्टर मॅडमचा फोन होता. तेव्हा तुम्ही जातीनं काळजी घ्या. अंडरस्टँड? येस सर. आम्ही आमच्या कर्तव्यात मुळीच कसूर करणार नाही. त्या अतिरेक्यांचा बंद आम्ही हाणून पाडूच, पण शांतीदूतांचं सुद्धा रक्षण करू. त्यात जराही कसूर असणार नाही. आपण अगदी निर्धास्त असा साहेब. व्हेरी गुड. देन ऑल द बेस्ट ऑफिसर. थँक्यू सर. सी यू इन द इव्हिनिंग. येस सर. आपण त्या अतिरेक्यांना अडवत जाऊ. दुकान उघडणाऱ्या प्रत्येक आदिवासीला आपले सगळे शांतीदूत संरक्षण देतील. आजचा अतिरेक्यांचा बंद कदापिही यशस्वी होऊ द्यायचा नाही. या आदिवासी भागातच मी लहानाची मोठी झाले, त्यामुळे इथल्या वाटा चोर वाटा मला पूर्णपणे माहिती आहेत. तुम्ही काही काळजी करू नका. मी आजपासूनच तुमच्या पाठीशी उभी आहे. मी तुम्हाला पूर्ण मदत करेन. रामभाऊ, मी काल माझी डायरी पूर्ण करण्यात गुंतलो होतो. बरं ते जाऊ द्या. उद्याच्या बंदला आपण सामोरे कसे जाणार आहोत? अतिरेक्यांच्या बंदला आपल्याला विरोध तर करायचा आहे, पण तो देखील महात्मा गांधीच्या अहिंसेच्या मार्गाने. पण एक मात्र नक्की, हे अतिरेकी आपला बंद यशस्वी करण्यासाठी आपल्या आदिवासी बांधवांच्या मनात डर निर्माण करतील आणि त्यासाठी ते बंदुकींचाही वापर करतील. लक्षात ठेवा, भांडण जरी आपलं बंदुकी बरोबर असलं तरी ते आपलं लक्ष नाही. आपल्याला आदिवासींना प्रेमाने आणि विश्वासाने जिंकावं लागेल. रामभाऊ, आपणही एक पथ्य पाळूया. दुकानदारांना दुकानं उघडण्याची कुणालाही आपण सक्ती करायची नाही. आणि ज्यांना दुकान उघडायची इच्छा आहे त्यांच्या मागे आमची शांतीदूताची फौज उभी राहील. तुम्ही काही काळजी करू नका. रामभाऊ, अतिरेकींनी पुकारलेल्या बंदमुळे आदिवासींच्या मनात जे भय निर्माण झालेलं आहे ते कमी करण्याची आता आयती संधी आपल्याला चालून आलेली. या संधीचा फायदा तर आपल्याला घ्यावाच लागेल, पण ह्या प्रकरणात ह्या संधीचा फायदा आदिवासींना किती होईल हे आपल्याला पाहावं लागेल, कारण तेच तर आपल्या चळवळीचं ध्येय आहे. हा रे बोल. नाही रे बाबा, अजिबात वेळ नाही मला. ह्या अतिरेकाने डोक्याला ताप आणला. 1 मिनिट नंतर मी तुला फोन करतो.
काय नरहरी, आज काय भाव नवीन? ठाकूर साहेब, या बाईला घेऊन आलो. काय म्हणणं आहे यांचं? साहेब, तिचा 19 वर्षाचा तर्नाबाण पोरगा अतिरेक्यांनी ठार मारलाय. त्या आईचं काय म्हणणं असणार? पर साहेब, मला तर काही दगा फटका होणार नाही ना? हे बघ, तू आता निर्धार केलाच आहेस ना, मग धडाडीने उभा राहा. नरहरी, अतिरेकी निष्पाप गावकऱ्यांचे खून पाडतायत, अत्याचार करतायत आणि त्यांच्या विरुद्ध कोणीही पोलीस स्टेशनवर येऊन तक्रारही नोंदवत नाहीयेत. त्यामुळे आम्ही हतबल होतो. त्याच धाडसाने तिने तक्रार करायचं ठरवलंय. पर साहेब, जे गावकरी पोलिसांमध्ये तक्रार करतात त्यांची ते अतिरेकी अमनुष्यपणे हत्या करतात, त्याचं काय? म्हणूनच कोणी तक्रार करायला तयार होत नाहीये. साहेब, आता म्या पोलिसांमध्ये तक्रार केली म्हणला तर ते अतिरेकी मला जित्ता सोडणार नाही. अहो, घरी जाई पावे तो माझा मुर्दाच पडतील बघा. हे बघ, तू आता घाबरू नकोस. पोलीस तुझी सुरक्षेची पूर्ण काळजी घेतील. हे पाय मावशी, आता तू घाबरू नको, साहेब आपली काळजी घेतील. हे बघा, या क्षणापासून तुमच्या संरक्षणाची जबाबदारी आमची. तुम्ही निर्धास्त राहा आणि यापुढे निष्पाप गावकऱ्यांचे खून पाडणाऱ्या अतिरेक्यांना तुम्ही धडा शिकवा. साहेब, तुमच्या बोलण्यामुळं 10 हत्तीचं बळ आलंय बघा माझ्यामध्ये. खरं म्हणजे माझं पोरग पोलिसामध्येच भरती होणार होतं. त्या पोलिसाच्या कपड्यामध्ये लई रुबाबदार दिसलास ना माझा सोमू. पण त्या सैतानानं त्याला आधीच मारून टाकलं. गावात त्याचा खून केला. या आईचा शाप त्याला भोवल्याशिवाय राहणार नाही. माझा सोमू लई चांगला होता. माझा आतमध्ये सुभानराव आहे, बाईनं त्यांच्याकडे घेऊन जा आणि FIR नोंदवा. त्या नागराचं काय करायचं ते बघतो मी. या तुम्ही. लई उपकार होतील बघा साहेब. सोमुशे, आत्ताच महादेवाने मी तुमच्याबद्दल बोलत होतो. तुमचाच विषय चालला होता, तुमच्या व्यथा सगळ्या सांगत होतो. पण मला एक सांगा, तुम्ही या रात्रीच्या पारी कुठं? वावरात गेलो तर थोडस. महादेव बरेच तुमच्याबद्दल बोलत होता. आता मी ठरवलंय सोमूच्या खुनाचा बदला घ्यायचा. आता मी कुणाला बी घाबरणार नाही. ह्या घाबरली तर मेल्यावानी होईल आणि मला मेल्यावानी नाही जगायचं, मला माणसासारखं जगायचं आहे. असं होय, म्हणून तू पोलिसाकडे गेली होतीस होय? होय, मी स्वतः पोलिसात जाऊन तक्रार देऊन आली आहे. माझा सोमू गेला, पण माझा प्रकाश माझ्या बरोबर आहे. त्याला बी पोलिसात भरती व्हायचंय. मी म्हणलं जा खुशाल भाई पोलिसात भरती. पण मावशी, त्या नागराजची माणसं लई डेंजर आहे. हवंय मला समजत हवंय, म्हणून मी ठरवलंय या माणसाच्या विरुद्ध जाऊन लढा द्यायचा. माझा जीव गेला तरी बेहत्तर, पण कोर्टात जाऊन साक्ष देणार म्हणजे देणार. मी मनीषाला बी तेच सांगितलंय. माझ्यासारख्या दुःख झेलणाऱ्या समद्या बायकांना मी एकत्र जमवणार पण त्यांच्या बरोबर लढा देणार. बाई लई माया करते, पण एकदा बिथरली ना तर राणी चंडिकासारखी असते ती. ठाव आहे ना तुम्हासनी? वय वय वय, अगं तुला एवढा त्रास दिला, मला केवढा दिला असेल. मी त्या सरकारी खात्यात रोपवाटिकेत काम करतो म्हणून हे सगळे लोक माझ्याकडे आले आणि गोळी घेऊन आले, मारणार म्हटले. आता अशी बाग फुलवतो एकदम लई छान लागेल.
असं उभं राहायचं. हा, असं पुढच्या वर्षाला असं अख्खं झाड झालं पाहिजे बरं का. वृक्षवल्ली आम सोयरी असं हे असं असं करायचं झालं का. आणि मग पुरी बाग झाली ना, समध्या गावाला दाखवून देईन बाग करावी तर अशी बनाव. अरे प्रेम करा, समध्यानं प्रेम करा. इथं बी आला वय तुम्ही. घरी भेटला नाही म्हणून मला इथे यावं लागलं. तुला सांगितलं होतं ना सरकारी नोकरी करायची नाही म्हणून. वय 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 सांगितलं होतं हे कबूल ना. मग अजूनपर्यंत नोकरी करतोयस. अहो अहो आता मग सरकारी नोकरी करायला तर पाहिजे. अहो काय नाही केलं तर रस्त्यावर आहे ना, पोरं बाळा रस्त्यावर येतील, मला करायला पाहिजे रस्त्यावर. वय अरे मग मुक्ती दलामध्ये भरती हो ना, बायका पोरा सकट. नाही म्हणजे सगळी सोय होऊन जाईल. काय काय समजतं कोण तुम्ही. मी नाही करणार तुमच्या मुक्ती दलात काम. तुम्ही काय स्वतःला सरकार समजता वय रे. नाही जमायचं, नाही जमायचं मी म्हणतो. ताबडतोब ही नोकरी सोडून द्यायची. आपल्या एरियात कुणीही सरकारी नोकरी करणार नाही असा कानून आहे आपल्या दलांचा. काय तुम्ही मला कानून धावताय. अरे नाही सर तुमचं कानून. हा लक्षात ठेवा, नाही ऐकणार तुमचं. जास्त मजुरी आली वाटतं तुला. हा हा काय 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 जास्त मजुरी आली. मजूर नाही करणार म्हटलं ना तुम्हाला. मला तू असं ऐकायचं नाहीस. गोळीनं माणूस मारण्यापेक्षा ना रोपवाटिकेत काम करून एक असं फुल फुलवलं ना तर जगण्याचा आनंद आहे ग. बरोबर आहे तुमचं म्हणणं. आता मी पण घाबरणार नाही. मला पण एका फुलासारखं जगायचंय, माणूस म्हणून माणसात यायचंय. मावशी तू घाबरू नकोस, मी पण तुझ्या पाठीशी आहे. वारे माझ्या घबरू लई गुन्हाचं लय ग बाई माझं. समस्त गावकऱ्यांनो, मी बिजली तुमच्यातलीच एक आहे. आजचा अतिरेक्यांचा बंद जर यशस्वी झाला तर तुमच्यावर असे संकटाचे डोंगर कोसळतच राहणार. अगदी बरोबर, बिजली सत्य तेच सांगते. अहो आज जर तुम्ही अतिरेक्यांच्या विरुद्ध उभे राहिलात तर पुन्हा या भागात त्यांना पाय ठेवायची हिंमतच होणार नाही. तुमच्यातलीच एक असलेली अतिरेक्यांच्या अत्याचाराला अन्यायाला बळी पडलेली मनीषा तुम्हाला काय सांगते हे तुम्ही गावकऱ्यांनी लक्षपूर्वक ऐका. मनीषा, अगदी काहीही न घाबरता आपली कथा त्या गावकऱ्यांना सांग. गावकऱ्यांनो, तुम्हाला एक गोष्ट मी निक्षून सांगते. मेलेलं कोंबड कधी आगीला भीत नाही. त्या नीच लोकांनी माझं नवऱ्याला मारलं, माझं मंगलसूत्र सुद्धा विकून टाकलं. काय म्हणायचं असं दुष्ट लोकांना. हा बोला. या लोकांनी तर अत्याचाराचा कहरच केलाय. गावकऱ्यांनी तुम्हाला सांगतो बघा, आता पाणी पाय डोक्यावर नाही गेलाय. आता काहीतरी करायलाच पाहिजे. यांना धडा शिकवलाच पाहिजे. मी सांगतो गावकऱ्यांनो, या अतिरेकांना धडा शिकवायचा असेल ना तर गावातली चारही दुकानं आपण उघडलीच पाहिजे. हा आकाश, अरे बिजली बोलते. अरे तू कुठे आहेस ते मला सांग आधी. अरे मग आपल्याला भेटायचं होतं ना आज. नाही पंटरलोक नाही, एवढ्यात हुरळून चालणार नाही. आपल्या नजरा आणि आपल्या बंदुका सतत ह्या शांती यात्रेच्या शांतिदूतांवर टांगत्या राहिल्या पाहिजेत. लय फुरफुरायला लागलेत साले.